ठीक. प्रभाकर शिंदेजीने जसं सांगितलं, हमारे भारतीय जनता पार्टी के गठ नेता प्रभाकर शिंदे जी ने जो बात बताई थी कि एक झूठा सपना दिखाने की कोशिश यहाँ पर हुई है इस अर्थसंकल्प के माध्यम से, और जो हम झूठा ये स्वप्न इसके लिए कह रहे हैं कि जो जस्टिफिकेशन देना चाहिए था, अब आप कह रहे हैं, महानगर पालिका कह रही है कि हम कैपिटल एक्सपेंडिचर 18,000 करोड़ तक लेकर जाएंगे। पिछले वर्ष का आंकड़ा था 10,000 करोड़ रिवाइज्ड एस्टिमेट का, और उसके पहले के एक्चुअल्स थे 7,500 करोड़। तो 7,500 करोड़ से 2 साल में आप 18,000 करोड़ का एक सपना दिखा रहे हो, तो पैसा कहाँ से लाओगे? पैसा कहाँ से लाओगे ये केवल एक प्रश्न नहीं है। तो अगर पैसा नहीं है तो आप मुंबई की जनता को एक झूठा सपना क्यों दिखा रहे हो, झूठा वादा क्यों दे रहे हो, ये सवाल है। तो कहीं पर भी यानी हम एक तरह से एक बाजू से कह रहे हैं कि 20% हम एक्सपेंडिचर कम करेंगे, और 20% एक्सपेंडिचर कम करने के बाद भी आप कह रहे हो कि हमारा इनकम बढ़ने वाला है। अगर इनकम आपका बढ़ने वाला है तो आप 20% एक्सपेंडिचर कम क्यों कर रहे हो? कोई भी जस्टिफिकेशन ये आज के इस बजट से नहीं आया है। एक जगलरी चालू है, और वो जगलरी का अल्टीमेटली मुंबई की जनता को उसका नुकसान होने वाला है। और इसके एक आज इस प्रेस कॉन्फ्रेंस से हम शुरुआत कर रहे हैं, लेकिन आने वाले समय में अगर प्रशासन इसमें ठीक से जवाब नहीं देता है तो भारतीय जनता पार्टी को इसमें ठोस भूमिका लेनी पड़ेगी। कडे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जो अर्थसंकल्प सादर केला, हा अर्थसंकल्प फसवा आहे। किंबहुना मुंबईकरांना केवळ विकासाची स्वप्न दाखवणारा आहे, पण जी विकासाची स्वप्न दाखवली ती पूर्ण करण्यासाठी त्याचं उत्पन्न कुठून आणणार याच्यावर काहीही परिणामकारक कारवाई किंवा ठोस पावलं ही मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आजच्या अर्थसंकल्पात सांगितलेली नाहीत। आपण खर्चाचा एकंदर ठोकताळा जर बघितला तर 87,000 कोटीच्या खर्च होईल अशा प्रकारचं आयुक्तांनी निवेदन केलं आहे। पण त्याच्या समोर उत्पन्न हे केवळ 50-55,000 कोटी रुपये आहे। याचाच अर्थ असा आहे की किमान 30,000 कोटीचा शॉर्टफॉल हा आज या ठिकाणी आहे। आज हा जर अर्थसंकल्प आपण बघितला तर 2020-21च्या बीईमध्ये किमान 6,000 कोटीचं उत्पन्न घटलेलं आहे, आणि अंदाजित उत्पन्न जे होतं सुधारित अंदाज 20-21चा 22,572 कोटीची जी अंदाजित प्राप्त धरली होती ती केवळ 11,676 कोटी रुपये आलेली। याचा अर्थ असा आहे की ह्या अर्थसंकल्पाची सुधारित अंदाज धरूनसुद्धा धरूनसुद्धा 17,000 कोटीचा शॉर्टफॉल आहे। आम्ही अगोदर आयुक्तांना असं सांगितलं होतं की आज DPमधलं उत्पन्न घटतं आहे। आपल्याला माहिती आहे की लायसन्स डिपार्टमेंटमध्ये ज्या सवलती दिल्या गेल्या त्याच्यामुळे सुद्धा मुंबई महानगरपालिकेचं उत्पन्न हे घटलेलं आहे, आणि म्हणून आम्ही हेही सांगितलं होतं की सरकारकडे 5,300 कोटी रुपयाची थकबाकी आहे। पण ही थकबाकी कशा पद्धतीने आपण मिळवणार आहोत याच्यावर कोणतीही ठोस उपाययोजना ही मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अथवा सत्ताधारी पक्षांनी या ठिकाणी सांगितलेलं नाही। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचा असा दावा आहे की हा अर्थसंकल्प हा केवळ विकासाची भ्रामक स्वप्न मुंबईकरांना दाखवणारा आहे, आणि हा अर्थसंकल्प हा उत्पन्न आणि खर्च याचा कोणताही मेळ घालणारा नाही। किंबहुना
आकड्यांची फिरवाफिरव गेल्याच वेळेला आम्ही पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलं होतं की संचित वरताळा हा 6,52,00,000वरून 2,579 कोटीवर कसा गेला याच्याबद्दलचं सुद्धा कोणतंही स्पष्टीकरण हे मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने दिलेलं नाही आणि म्हणून मुंबई शहरातल्या विकासाला हवं तेवढं उत्पन्न हे या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन अथवा सत्ताधारी पक्ष जमा करू शकलेला नाही आणि म्हणूनच हा अर्थसंकल्प हा केवळ विकासाची स्वप्न दाखवणारा अर्थसंकल्प आहे अशा प्रकारचं आमचं प्रतिपादन आहे. सर, हिंदी में 2022 फरवरी में यहाँ चुनाव है, क्या आपको लगता है कि चुनाव को देखते हुए बदल जाएगा? चुनाव को देखकर भी ये बजट नहीं बना है. चुनाव को देखकर बजट का भाषण हुआ है. जो आश्वासन हुए दिए हैं, जो वादे किए हैं, वो केवल चुनाव को देख कर के दिए हैं, लेकिन वो पूरे होने वाले नहीं हैं. 2022 के चुनाव तक इनको इसका जवाब देना होगा. लेकिन आज चूँकि बजट है, हम मुंबई को कुछ देना चाहते हैं, ये दिखाना है, इसके लिए इस प्रकार की आंकड़ों की जगलरी और जैसे मैंने कहा कि कोई दिशा नहीं है. आप कह रहे हो कि हमारा इनकम बढ़ रहा है तो आप 20% एक्सपेंडिचर कम क्यों कर रहे हो? आप अगर कह रहे हो कि जैसे पिछले वर्ष के बजट में ये बताया गया था कि हम 100 करोड़ के ऊपर के प्लॉट्स, रिजॉर्ट प्लॉट हम एक्वायर नहीं करेंगे. हमको पता है कि दहीसर का प्लॉट कितने के लिए एक्वायर हो रहा है, यानी कोई दिशा नहीं है. आज भी उन्होंने ये कहा है कि हम डीपी में हमारा खर्चा कम होने वाला है. कैसे कम होगा? कैसे कम होगा? तो आप प्रावधान नहीं रख रहे हो, वहाँ पर आप बताना चाह रहे हो कि हम प्रावधान की ज़रूरत नहीं है. तो यही स्पष्टता से मुंबई के महानगर पालिका की आर्थिक स्थिति क्या है ये जनता के सामने आने की आवश्यकता है. पिछले हफ्ते में भी भारतीय जनता पार्टी महानगर पालिका के गठ ने आयुक्त जी को एक लेटर दिया था कि भाई ये महानगर पालिका की आर्थिक स्थिति विकट हो रही है और आज के बजट में कम से कम मुंबई के सामने हमको एक्चुअली क्या मिलने वाला है ये आने की आवश्यकता थी. लेकिन ये जगलरी के कारण ये केवल एक झूठे सपने देने का प्रयास हुआ है. परागी, एक सवाल ये भी है कि शिवसेना सत्ता में मुंबई महानगरपालिकेने आपलं बजेट इथे सादर केलेलं आहे. जसं सर्व प्रवक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या बजेटमध्ये नवीन काहीच नाही आहे आणि माझा ज्याप्रमाणे यावरचा अभ्यास आहे आणि ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकामध्ये 20 वर्ष आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे त्या आधारावर आज जेव्हा मी बजेटचं पुस्तक वाचत होतो त्या बजेटच्या पुस्तकमध्ये नवीन असं काहीच नाही आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेने यावर्षी काय दिलं तर काहीच दिलं नाही. परंतु महानगरपालिकेमध्ये बॅकडोर म्हणजे बजेट सोडून ज्या प्रकारे विविध कर आणण्याचा प्रयत्न महानगरपालिका बॅकडोरमधून करते त्याचं एक छोटासा उदाहरण म्हणून जसं आज महानगरपालिकेचा आयुक्त आणि स्टँडिंग कमिटीच्या चेअरमॅनने सांगितलं एकही दरवाढ आम्ही केलेलं नाही आहे. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देऊ शकतो की बॅकडोर म्हणजे आपण सर्व कोविडमध्ये काम करत असताना इथे पाणीचा दरवाढ महानगरपालिकेने बॅकडोरप्रमाणे केलं आहे. 16/6/2021 रोजी म्हणजे या बजेटमध्ये ते सांगतायत की आम्ही काय वाढवलं नाही परंतु 16/6/2021 रोजी जे दर ₹5.22 होतं पाणी खात्याचं पाणीचा रेसिडेन्सचा त्याचा ₹5.64 करून घेण्यात आला. त्याचा अर्थ असा होतो की एका बाजूला तुम्ही सांगतात आम्ही कर वाढवलं नाही आहे परंतु बॅकडोरप्रमाणे मध्ये असा कुठल्या प्रकारचा प्रस्ताव आणून पाणीचा कर वाढवण्याचा प्रयत्न इथे मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत होलेला आहे. त्याचप्रमाणे आज जसं अलीबर्ड योजना त्यांनी रद्द केली म्हणजे महानगरपालिकेमध्ये जर टॅक्सपेयर टॅक्सपेयर व्यवस्थित करत असेल तर त्याला 2% किंवा 3% राहत जे महानगरपालिका देत होती तेही रद्द करण्यात आली. म्हणजे महानगरपालिकेने मुंबई शहरामध्ये आज ज्याप्रमाणे लोकांना सवलत दिली पाहिजे त्याच्या आधारावर त्याच्या जागेवर ते लोकांनी कर वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जे सवलत देत होते ते बंद करण्यात आले आणि त्यात सर्वात मोठं अधिक आज मुंबई शहर हा झोपडपट्टीने व्यापलेला मुंबई शहर म्हणता येईल आपल्याला. आज सेवा करच्या मार्फत तुम्ही डायरेक्ट टॅक्सेशन न करता सेवा कर महानगरपालिका त्याच्यावर लावणार असं प्रकारचा प्रस्तावसुद्धा या उल्लेख माननीय आयुक्तांनी केलेला आहे. या सर्व प्रकारचा आम्ही विरोध करतो आहे आणि सर्वात मोठी गोष्ट आपल्याला माहीत असेल की कर्ज रोख्याची चर्चा हल्ली चालवली आहे. त्या कर्ज रोख्याच्या मार्फत बॅकडोर एंट्री जसं मी पहिलेही सांगितलं आजही बॅकडोर एंट्री मुंबई महानगरपालिका करत आहे.
आणि त्याच्या ॲडव्हान्समध्ये कालच सामनामध्ये छापून आलं आहे की महानगरपालिकेने काय व्यवस्था केलेली आहे. काय लिहिलं आहे? खिस्सात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. हा सामनाने छापलं आहे की आमच्याकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये पैसे नाही आहेत, परंतु आम्ही बाजीराव बनायला चाललो आहे. म्हणूनच कर्ज रोखे काढण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिका करत आहेत असा आमचा आरोप आहे. आणि जे योजना भारतीय जनता पक्षाने आपल्या मार्फत या महानगरपालिकेच्या सभागृहात ठेवली होती, ती योजनामध्ये एक छोटंसं उदाहरण म्हणून देऊ शकतो मी की मुंबई शहरामधले असे शहर असताना मुंबई शहरामध्ये फोर्ट जेवढे किल्ले आहेत मुंबई शहरामधले, त्याला सुशोभीकरण करावं, त्याचं काम करावं, त्याच्यासारखीची एक योजना आपण आणून दाखवली होती. आज संपूर्ण बजेटमध्ये जर आपण पाहिलं तर सुशोभीकरणाचं कामं आहेत, परंतु कुठे आहेत? जसं सांगितलं मुंबईची हद वरलीहून सुरून वरलीलाच समाप्त होते. अनेक योजना आणत आहेत महानगरपालिकांनी. 3 योजना आज आणली की मत्स्य उद्योगचा आम्ही मोठं बनवूया. आता ऑलरेडी मरीन लाईन्समध्ये मत्स्याचा चांगल्या प्रकारे तिथे मच्छीकर, मी लहान असताना सुद्धा गेलो होतो, आजही तिथे जातो. तिथे असताना अजून एक प्रस्ताव कुठे आणायचा तर म्हणे वर्लीचा आणायचा. म्हणजे वर्ली डेअरीमधलं जे काही आहे त्याचे मत्स्य उद्योग करण्याचा, मच्छी घर बनवण्याचा प्रस्ताव. आणि तेही कसं करणार तर मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शासन जर पैसे देणार तर वाजवणार. दुसरा एक प्रकल्प तुम्हाला माहीतच, गेल्या 30 वर्ष झाले आम्ही बोंबलतोय. मुंबई शहरामध्ये सर्वात मोठं बिर्ला क्रीडा केंद्र, ज्याला आपण मराठी रंगभूमी म्हणतात, गुजराती रंगभूमीची जिथे सुरुवात झाली ते वर्षानुवर्ष असं पडित अवस्थेत आहे आणि वर्षानुवर्ष बजेटचे प्रोव्हिजन तिथे होत आहे. परंतु आज काय झाली परिस्थिती, हा बिर्ला क्रीडा केंद्र तर कोण बनवणार तर राज्य सरकार 175 कोटी रुपये देणार तर आम्ही बनवणार. त्याचा अर्थ मुंबई महानगरपालिकेकडे पैसे नाही आहेत का? प्रॉपर्टी आपली आहे, वर्षानुवर्ष असे पडित राहिलेली आहे. अशी अनेक योजना, जसे डबेवाला भवन बनवण्याचा प्रस्ताव आज इथे मला, आज मी 10 वर्ष बघतोय त्या डबेवाला प्रयत्न, आणि पहिल्यांदा प्रोव्हिजन झालेली नाही. ही प्रोव्हिजन अनेक वर्षापासून डबेवाला ची आहे. मराठी रंगभूमीचा सर्वात म्हणता येईल अशी अनेक प्रोव्हिजन, म्हणजे व्हील ऑन म्हणजे आपलं हे आणलं होतं हॉस्पिटल. अशी अनेक योजना बजेटमध्ये प्रत्येक वर्षी येतात, पण त्याचा उल्लेख त्याचा केल्यानंतर 1 रुपयाचं प्रोव्हिजन त्याच्यात काम होत नाही आहे. आज महानगरपालिकेने कोट्यावधी रुपयाचं बजेट आणलं, पण जर खर्च करायला आपण गेलो तर खर्चमध्ये 30% 35%च्या वर महानगरपालिकेने कधी खर्च केलेला नाही आहे. म्हणून हा संपूर्ण बजेटचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आलेला आहे. आमची भूमिका अशी आहे की या विषयावर अनेक वेळा स्थायी समितीमध्ये आम्ही हरकत घेतलेली आहे. मी रेकॉर्डवर आहे. आणि 14 निविदा आल्यानंतर 3च निविदा काय येतात अशा प्रकारचा सॅपमध्ये जो गोंधळ होतो त्या विषयावर आम्ही त्यावेळेला हरकत घेतली होती. त्यावेळेला प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष दोघेही याबाबतीत गंभीर नव्हते. आम्ही आयुक्तांना आज असं सांगितलेलं आहे की याची सखोल चौकशी करा आणि याच्यावर कठोर कारवाई करा. नाही, आता नाही आहे ते माझ्याकडे. एक आपल्यामध्ये आमचे दोन्ही माजी विरोधी पक्षनेते या ठिकाणी आहेत, त्यांनाही काही ऐड करायचं असेल तर राजा से आप हिंदी में आप इधर आइए, यहाँ पर आहे बीच में. हिंदी में हिंदी देखिए, ये बजट जो है पूरा का पूरा, पहले मैं कहा करता था कि मुंगेरी लाल के हसीन सपने, तो बजट पूरा का पूरा मुंबई शहर को सपने दिखाने का काम किया है. और ये बजट जो है, ये मुंबई का बजट कम दिखाई पड़ता है, ये वर्ली का बजट ज़्यादा दिखाई पड़ता है. क्योंकि एक पालक मंत्री जो है हमारे यहाँ, युवराज जो कहे जाते हैं, ज़्यादा से ज़्यादा वहाँ पे काम करने का काम मुंबई महानगर पालिका कर रही है. शहर ईस्टर्न सबब, वेस्टर्न सबब छोड़कर वर्ली की तरफ ध्यान ज़्यादा लगाया गया है इसके अंदर. और जो पुराने काम हैं, आयुक्त महोदय कह रहे हैं, आयुक्त महोदय की ऐसी घुड़चाल चल रही है कि सत्ता पक्ष का उसके ऊपर कोई लगाम नहीं है. सत्ता पक्ष भ्रष्टाचार में लिप्त है और उन्होंने बजट के ऊपर जिस प्रकार से मुंबई शहर को आज इतनी बड़ी महामारी के बाद जो प्रावधान करना चाहिए था, कुछ किया नहीं गया. और इस बीमारी में भी किस प्रकार से भ्रष्टाचार करके लाभ लेने का काम सत्ता पक्ष शिवसेना के लोगों ने किया है, वो सारा इस बजट में आया है. 40,000 करोड़ का काम चल रहा है, पहले से चल रहा है, जो चल रहा है वो चल रहा है. तो उसमें आप क्या नया चीज़ ऐड कर रहे हैं? आज आपने नया क्या ऐड किया है? इस शहर को क्या नया दिया है आपने?
तो ये बजट एकदम, जो मुझसे पहले पराग जी ने कहा है कि आंकड़ों की जगलरी है, इसके अलावा कुछ भी नहीं है। और मैंने जो शिवसेना को बाला साहेब ठाकरे की देखी थी वो हिंदुत्ववादी थी, तो मैं स्वयं ये भाषावाद में कभी जाता नहीं हूँ। तो अगर ऐसा कुछ उन्होंने कहा होगा तो देखिए, अल्टीमेटली आपकी घोषणाएं क्या है उससे भी बड़ा प्रश्न है आपका कार्यक्रम क्या है, उसके ऊपर ही लोग आकर्षित होते हैं। इसके लिए ये कुछ कार्यक्रम करके समाज आकर्षित नहीं होता है। समाज आकर्षित तो आपकी पॉलिसीज़ के ऊपर होगा। ठीक, प्रभाकर शिंदेजीने जसं सांगितलं, हमारे भारतीय जनता पार्टी के गठनेता प्रभाकर शिंदे जी ने जो बात बताई थी कि एक झूठा सपना दिखाने की कोशिश यहाँ पर हुई है इस अर्थसंकल्प के माध्यम से, और जो हम झूठा ये स्वप्न इसके लिए कह रहे हैं कि जो जस्टिफिकेशन देना चाहिए था, अब आप कह रहे हैं, महानगर पालिका कह रही है कि हम कैपिटल एक्सपेंडिचर 18,000 करोड़ तक लेकर जाएंगे। पिछले वर्ष का आंकड़ा था 10,000 करोड़ रिवाइज्ड एस्टिमेट का, और उसके पहले के एक्चुअल्स थे 7,500 करोड़। तो 7,500 करोड़ से 2 साल में आप 18,000 करोड़ का एक सपना दिखा रहे हो, तो पैसा कहाँ से लाओगे? पैसा कहाँ से लाओगे ये केवल एक प्रश्न नहीं है। तो अगर पैसा नहीं है तो आप मुंबई की जनता को एक झूठा सपना क्यों दिखा रहे हो, झूठा वादा क्यों दे रहे हो, ये सवाल है। तो कहीं पर भी यानी हम एक तरह से एक बाजू से कह रहे हैं कि 20% हम एक्सपेंडिचर कम करेंगे, और 20% एक्सपेंडिचर कम करने के बाद भी आप कह रहे हो कि हमारा इनकम बढ़ने वाला है। अगर इनकम आपका बढ़ने वाला है तो आप 20% एक्सपेंडिचर कम क्यों कर रहे हो? कोई भी जस्टिफिकेशन ये आज के इस बजट से नहीं आया है। एक जगलरी चालू है, और वो जगलरी का अल्टीमेटली मुंबई की जनता को उसका नुकसान होने वाला है। और इसके एक आज इस प्रेस कॉन्फ्रेंस से हम शुरुआत कर रहे हैं, लेकिन आने वाले समय में अगर प्रशासन इसमें ठीक से जवाब नहीं देता है तो भारतीय जनता पार्टी को इसमें ठोस भूमिका लेनी पड़ेगी। केंद्र का जो बजट